राष्ट्रीय पातळीवरचे पण पक्ष आहेत आणि राज्य पातळीवरचे पक्ष आहेत। उलट साऊथमध्ये राज्य पातळीवरचे पक्ष, राज्यापुरते मर्यादित पक्ष जास्त स्ट्रॉंग आहे। तुम्ही तेलंगणा घ्या, आंध्र प्रदेश घ्या, तामिळनाडू घ्या, ह्याच तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, इव्हन बेंगलोरमध्ये देखील काही राज्य स्तरावरचे पक्ष तसे स्ट्रॉंग होते, अशी परिस्थिति है। सर, इस बार दोनों तरफ से आरोप प्रत्यारोप हो रहे हैं, कोई भी विकास की बात नहीं हो रही है अमोल कोल्ली के साथ। मैंने हमेशा, आपको पता नहीं शायद, बारामती में पूरी मैंने जितने भी सभाएं ली वो सब डेवलपमेंट के बारे में मैंने बात की। आज भी आपने मुझे सुना होगा सुबह का गोडेगांव का, तो आज का, कल का उड़ई कंचन का, कल का कदम वाक बस्ती का, तो मेरा लोगों को कहना यही है कि हम डेवलपमेंट की बात करना चाहते हैं, हम डेवलपमेंट का विचार करते हैं और वैसा काम करने का हमारा इरादा है। बारामती लोकसभेत काल ज्या काही घटना घडल्या, 28 तक्रारी ज्या आहेत त्या नोटिफाय करतात, त्यातल्या 19 तक्रारी या शरद पवार गटाने दोघांनी एकमेकांच्या विरोधात केलेल्या आहे। निवडणूक आयोगाकडे तक्रारी येत असतात, निवडणूक आयोगाने त्याच्याबद्दलची चौकशी करायची असते आणि त्यांना योग्य वाटेल तो निर्णय त्यांनी द्यायचा असतो। महत्त्वाचं एक असतं की पीडीसीसी बँक ही रात्री ओपन होती आणि त्या अनुषंगाने गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। चौकशी करा ना, पीडीसीसी बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, जे कोणी उघडाचे सीसीटीव्ही सगळ्याच बँकेमध्ये असतात, सीसीटीव्ही मध्ये बघा, कुणी उघडली त्याच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर कारवाई करा, उघडी नसेल तर तशा पद्धतीनं सांगा, याच्यात तथ्य नाही। संभाजीनगर आणि ज्या याचिका दाखल झाल्या सगळ्यात फेटाळलेल्या हीच नावं आता राहत असणे चांगला निर्णय। कशाबद्दल? संभाजीनगर आणि औरंगाबाद आणि उस्मानाबाद या नावाचं नामांतर जे झालेलं आहे, अनुषंगाने उच्च न्यायालयात एक याचिका दाखल होती, त्या याचिकेवरती आज सुनावणी झाली आणि ही दोन नावं पुढे लागू राहावीत असं निर्णय। म्हणजे कुठले दोन नावं? म्हणजे जुनी धाराशिव आणि संभाजीनगर ही नवीन नावं राहतात। मग ठीक आहे ना। आपल्या घटनेमध्ये, संविधानामध्ये वेगवेगळ्यांना त्याच्याबद्दल कायदे करण्याचं, कायदे मंडळ वगैरे सगळे कामं चालत असतात, परंतु न्यायव्यवस्था जो निर्णय देते तो निर्णय सगळ्यांनी अंतिम मानायचा असतो। न्यायव्यवस्थेने निर्णय त्याच्या संदर्भातला दिलेला दिसतोय। सहसा मी आजपर्यंत गेले 30-35 वर्ष बघतो, एकदा न्यायव्यवस्थेने निर्णय दिल्यानंतर काही लोक वर अपील करतात, जर हायकोर्टाने केलेलं असेल तर सुप्रीम कोर्टाने करतात, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असेल तर बेंच पुढे जातात आणि मग बेंच अंतिम निर्णय घेतो, तो आपण सगळेजण मान्य करतो। मला तुम्ही आत्ताच विचारतोय, पण तुम्ही न्यायव्यवस्थेने कुठलाही निर्णय दिलेला असेल तर तो निर्णय सगळ्यांनी मान्यच करायचा असतो। दादा, गोंदिया परिसरामध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होते, मात्र अजूनही पंचनामे वगैरे काही त्या संदर्भामध्ये सध्या आचारसंहिता चालू आहे, त्यात स्टँडिंग ऑर्डर असतात चीफ सेक्रेटरीला आणि बाकीच्यांना की अशा प्रकारचं नैसर्गिक संकट आल्यानंतर पंचनामे करून NDRF SDRFचे नॉर्म्स असतात, त्या प्रकारे मदत त्या ठिकाणी तातडीनं केली जाते। हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे। आज पुन्हा एकदा जुन्नर तालुक्यामधील एका मुलावरती बिबट्याने हल्ला केलाय। वारंवार बिबट्यांचे हल्ले खरं तर या परिसरामध्ये वाढतात। वन विभाग अजूनही कुठेही या परिसरामध्ये खबरदारी घेताना पाहिजे। आता मी काही बोललो, तुम्ही प्रश्न विचारला, पुन्हा अजित पवार आचारसंहितेच्या काळात असं कसं उत्तर दिलं, त्यामुळे मी त्याच्या संदर्भात सरकार चालवणाऱ्यांनी किंवा आता सरकारची जबाबदारी ज्या प्रशासनावर आहे त्यांनी सगळ्यांनी अशा गोष्टीमध्ये गंभीरपणे लक्ष घातलं पाहिजे आणि लोकांची, शेतकऱ्यांची, जनतेची सुरक्षितता ही प्रथम प्राधान्याने पाहिली पाहिजे, हे त्यांचं काम आहे। बाहेर पडल्यामुळे शरद पवारांना अशी चिंता आता भासते, काँग्रेसमध्ये विलीन होण्याची वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे, कारण खूप मोठी घडामोड आहे। मला काही माहित नाही। मागे
8 डिसेंबर 1986 साली देखील पवार साहेबांनी असंच समाजवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस आय मध्ये विलीन केलेला होता. आम्ही सगळेजण त्या सभेचे साक्षीदार आहोत. मी पब्लिकमध्येच बसलो होतो. त्यावेळेसचा औरंगाबाद आणि आत्ताचं संभाजीनगर अशा ठिकाणी ती सभा झालेली होती. दादा, राष्ट्रवादीच्या अनेक नेते खरं तर प्रचारामध्ये व्यस्त दिसतात. तुम्ही अनेक ठिकाणी सभा घेतात, मात्र छगन भुजबळांच्या सभा कुठे होताना दिसत नाहीये. छगन भुजबळ प्रचारामध्ये दिसून येत नाहीये. छगन भुजबळ साहेबांची मध्ये तब्येत थोडीशी नरम होती, त्याच्यामुळं ते त्या ठिकाणी शेवटी तब्येत तर चांगली असली पाहिजे ना. तब्येत असली तर बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात. त्या संदर्भामध्ये जिथं आता तर जवळपास एकच मतदारसंघ तसा आमचा राहिलेला आहे, शिरूर लोकसभा. पण मी पुणे जिल्ह्यातला असल्यामुळे महायुतीचा एक मी घटक असल्यामुळं मी या सगळीकडेच लक्ष देतो. आम्ही सगळेजण मिळून या जागा निवडून आणण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. मगाशी तुम्ही भाषणात उल्लेख केला की पवार साहेबांबरोबर मी स्वतः मीटिंगला होतो की पवार साहेब स्वतः भाजपसोबत जाणार होते. तर पवार साहेबांनी घेतलेला निर्णय बरोबर आणि तुम्ही घेतलेला निर्णय चुकीचा आहे की कसं काय मी ह्याच्याकडे मी अशाच पद्धतीने पाहतो. आने वाले 4 दिनों में आपकी शिरूर में कितनी और सभाएं होने वाली है? मुझे मालूम नहीं, मैंने कैंडिडेट को बताया, पार्टी को बताया. जितने भी सभा मेरे ख्याल से 2 मावड़ में होने वाली, मावड़ कॉन्फ्रेंस में, फिर पूना में कुछ 2 उन्होंने मांगे. सुबह मुरलीधर मोहन मेरे पास आए थे और यहाँ 4-5 है और 2 नगर में उन्होंने डिमांड की है. त्यानंतर शुक्र बँकेने यासाठी चौकशीची मागणी केली आहे. मूळ तक्रार आहे त्यांनी उत्पन्नाची मागणी केली आहे. पुणे मूळ तक्रार सुरेंद्र मोहन अरोरा. ठीक आहे, ज्याला जो प्रत्येकाला आपापला अधिकार आहे, ज्यांनी त्यांनी आपापल्या अधिकाराचा वापर करून त्यांना अशा प्रकारचं मागणी करण्याचा अधिकार आहे. शेवटी न्याय व्यवस्था त्याबद्दलचा निर्णय घेईल. राजन विचारे यांनी आज बोलता बोलता म्हटलं की एकनाथ शिंदे 2005 सालीच भाजपबरोबर आपलं काँग्रेसमध्ये जाणार होते, असं त्यांनी राजन विचारे लोकस्फोटास केलं. ते आता आपण 2024 आणि 2005ला काय होणार होतं? काय रे तुम्हाला प्रश्न विचारायला आम्ही संधी देतो. आता ते काही त्याचं उत्तर देऊन काय मिळणार आहे? तुला पण काय मिळणार आहे आणि मला पण काय मिळणार आहे? ओके, या मागच्या गोष्टी जे अमकं झालं होतं तमकं झालं होतं त्याला काही तो काळ गेलेला आहे. आता 2024चं बोला. विरोधी उमेदवाराकडून असा आरोप केला जातोय की ते या ठिकाणचे जे आमदार आहेत ते फक्त शरीराने त्यांच्यासोबत आहेत, मात्र मनाने ते या ठिकाणी ते काम करताना दिसत नाही. कोण? विरोधी उमेदवाराकडून असा आरोप केला कुणाकडे? अमोल कोल्हेकडून असा आरोप केला जातोय. कुणाच्या बद्दल? आपण त्यांची नार्को टेस्ट करूया, म्हणजे नक्की कळेल की ते शरीराने कुठेही मनाने